राम मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा हा एक फार मोठा देशाच्या इतिहासातला ऐतिहासिक महत्त्वाचा क्षण आहे आणि म्हणून हा आनंद साजरा करण्याकरता ठाणे शहरात गावदेवी मैदानावर सृजनसंपदा आणि विविध संस्था आणि व्यक्तींच्या माध्यमातून एक 3 दिवसाचा रामायण महोत्सव योजण्यात आला आहे। 20, 21 आणि 22 जानेवारीला या अंतर्गत विविध कार्यक्रम होणार आहेत, ज्याच्यामध्ये ठाण्याच्या स्थानिक कलाकारांनी साकारलेल्या 27 रंगावली चित्रांचं म्हणजे रांगोळ्यांचं प्रदर्शन, ज्यात रामकथा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर सादर होईल। त्याचबरोबर हा जो 500 वर्षाचा राम जन्मभूमी आंदोलनाचा इतिहास आहे, राम जन्मभूमीला मुक्त करण्याचा इतिहास आहे, त्या इतिहासातल्या विविध टप्प्यांना विविध प्रसंगांना साकार करणारं एक चित्रमय प्रदर्शन, लहान मुलांसाठीची एक चित्रस्पर्धा, रामरक्षा पठणाचे कार्यक्रम, भजनी मंडळांचे कार्यक्रम आणि 3 दिवस 3 प्रमुख कलाक्षेत्रातल्या दिग्गजांचे कार्यक्रम, ज्याच्यामध्ये पंडित शंकर अभ्यंकर यांचं रामविषयक राष्ट्रनिर्माते प्रभू श्रीराम या विषयावरचं प्रवचन, त्याचबरोबर कमलेश भडकमकर यांचा राम गाईन आवडी हा संगीतमय कार्यक्रम आणि संबंध महाराष्ट्रावर ज्यांची मोहिनी आहे असा श्रीधर फडके यांच्या गीत रामायणाचा कार्यक्रम, असे विविध कार्यक्रम आहेत। शिवाय 22 तारखेला प्रत्यक्ष रामलल्ला विराजमान होत असतानाचं जे चित्र आहे, दृश्य आहे, ते थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून या रामायण महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्यांसमोर सादर होईल आणि त्यामुळे हा एक अतिशय वेगळ्या प्रकारचा स्थानिक कलाकारांना उत्तेजन देणारा आणि रामलल्लाची मूर्ती विराजमान होत असण्याच्या आनंदात सगळ्यांना न्हावून निघण्यासाठी एक संधी देणारा अशा प्रकारचा भक्तिमय कार्यक्रम आहे, ज्याच्यात ठाणेकर मोठ्या संख्येने सहभागी होतील याची मला खात्री आहे। पुण्याची निवडणूक आलेली आहे, लोकसभेसाठी सगळे इच्छुक आहेत, तुम्ही किती तयारी करताय? कारण की गेल्या अनेक वर्षी तुम्ही ठाणे सदरी आहात। हा आपण रामायणाचा विषय आहे, त्याच्यात राजकारणाची चर्चा करणं बरोबर नाही आणि हा संबंध कार्यक्रम सकाळी 10 ते 6, 20, 21, 22 या 3 सकाळी 10 ते रात्री 10 असा 20, 21, 22 हे 3ही दिवस होणार आहे। हा कार्यक्रम कोणालाही याचा उपद्रव होऊ नये अशा पद्धतीने, पण संबंध ठाणे शहरच राममय होणार आहे, संबंध भारतच राममय होणार आहे, त्यामुळे स्वाभाविकरित्या मोठ्या संख्येत लोक याचा लाभ घेतील, सहभागी होतील। देवेंद्रजी फडणवीस या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील 20 तारखेला संध्याकाळी। अनेक स्थानिक नेते, आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री कपिल पाटील, त्याचबरोबर राज्याचे मंत्री रवी चव्हाण, राज्याचे माजी मंत्री गणेशजी नाईक, स्थानिक आमदार संजयजी केळकर, निरंजनजी डावखरे, अशा सर्व मान्यवरांना निमंत्रण दिलेलं आहे। सर्वात चांगली गोष्ट अशी की आबालवृद्धांच्या सहभागाचा, सर्वपक्षीय सहभागां म्हणजे नेत्यांना ज्याच्यात निमंत्रण दिलेलं आहे सन्मानपूर्वक, असा हा महत्त्वाचा कार्यक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।